कवठेमहांकाळमध्ये 2 पिस्तूलसह एक जण ताब्यात. कवठेमहांकाळ पोलिसांची दमदार कारवाई. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील कोड्याच्या माळावर 2 देशी बनावटीच्या पिस्तूलसह 3 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल करे यांना बोरगाव येथील कोड्याचा माळाजवळ एक व्यक्ती बेकायदेशीर पिस्तूल विक्री करण्यास येणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी सापळा लावला असता एक तरुण संशयितरित्या थांबलेला दिसून आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव प्रथमेश राजेश संगपाळ, वय वर्ष 28, राहणार सांगली असे सांगितले. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ असणाऱ्या सॅकमध्ये देशी बनावटीचे 2 लोखंडी पिस्तूल आढळून आले. तसेच त्याच्या खिशामध्ये 3 जिवंत काडतुसे मिळून आली. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एकूण 1,02,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या व जत विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या आदेशानुसार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे, नागेश मासाळ, अभिजित कासार, अतुल लोंढे, शीतल जाधव व सायबर शाखेकडील गुंडवडे व पाटणकर यांनी ही कामगिरी पार पाडली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. गुन्हा रजिस्टर नंबर 140/2026 या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी प्रथमेश राजेश संगपाळ आम्हाला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की हा एक शस्त्र घेऊन येणार आहे. त्यामुळं कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनच्या टीमनं सापळा रचून त्याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं 2 शस्त्र आणि 3 राऊंड आपल्याला भेटलेले आहेत. त्या अनुषंगाने कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला 140/2026 हा गुन्हा आर्म ॲक्ट 325, 37(1)(3) आणि 135 सह रजिस्टर केलेला आहे. या गुन्ह्यातील त्याने अजून कोणाला शस्त्र पुरवले, तसंच त्याला अजून कोणी शस्त्र दिलेलं होतं याचाही शोध चालू आहे. यामध्ये अजून आपल्याला पुढं आरोपी निष्पन्न होतील.